रामकृष्ण हरी माऊली संत सावता महाराजांनी आपल्याला शिकवलं की कर्मातच देव पाहावा, प्रत्येक कार्य हीच ईश्वर सेवा, समाजसेवा हाच संदेश हृदयात घेऊन अमृतवाणी परिवार पाटोदा गावाकडे निघाला. यावेळी नमुताईही आमच्यासोबत होत्या. मस्त निसर्गरम्य वातावरण होतं. या निसर्गाचा आनंद घेत आम्ही गप्पा गोष्टी करत या प्रवासाला निघालो. प्रवासादरम्यान पप्पांनी राधाला सांगितलं महिला सशक्तीकरण कीर्तनामध्ये कोणते कोणते पॉईंट्स मांडायचे आहेत. यानंतर ज्यांनी आम्हाला कीर्तनासाठी आमंत्रण दिलं होतं त्या शेवाळे अण्णांच्या घरी आम्ही गेलो. तिथं गेल्यानंतर त्यांनी खूप आम्हाला प्रेम दिलं, आपुलकी, सेवाभाव याची सुंदर अनुभूती आम्हाला आली. बाय बाय. त्यानंतर आम्ही कीर्तनस्थळी पोहोचलो आणि तिथं जे पाहिलं ते खरंच मनाला स्पर्श करून गेलं. एक आजी अत्यंत सुंदरपणे पेटी वाजवत होत्या. त्यांना पाहून एक गोष्ट प्रकर्षपणे आठवली की वय हे कलेचं मोजमाप नसतं. भक्ती, साधना आणि सातत्य माणसाला सदैव तरुण ठेवतात. त्यांचा उत्साह, त्यांचं समर्पण हे खरंच आम्हाला खूप प्रेरणा देऊन गेलं. पखवाजावर साथ करणाऱ्या ताईंनीही अप्रतिम वादन केलं. गायक वादकांचा सुंदर मेळ होता आणि त्यामध्ये आमच्या राधा महाराजांचं गोड गायन, कीर्तन खरंच खूप छान वातावरण तयार झालं होतं. सगळे हरिनामामध्ये भारावून गेले होते. तुम्ही पण कीर्तनाचा आनंद घ्या. क्लिप्समध्ये तुम्हाला समजेलच किती छान कीर्तनाचा कार्यक्रम होता. लागलं पाहिजे, कीर्तनाचं लागलं पाहिजे, नामस्मरणाचं व्यसन आपल्याला लागलं पाहिजे. म्हणून तर आज एवढा मोठा कीर्तनाचा कार्यक्रम आपण महिला मंडळांनी आयोजित केला आहे. काही साधी गोष्ट आहे का? आत्ताच्या जमान्यामध्ये कीर्तन करणं ही काही सोपी गोष्ट आहे का? ते पण महिला मंडळाच्या कारण की तरुण मित्रमैत्रिणी, तरुण मुली सुद्धा चांगल्या सक्षम झाल्या पाहिजेत, स्वतःच्या पायावरती उभा राहिला पाहिजे. माझ्या आईसाहेब जिजाऊंनी आपल्याला संदेश दिलाय. माझ्या श्री सावित्री क्रांती ज्योती सावित्री माईंनी आपल्याला सुद्धा संदेश दिलाय की मुलींना इतकं शिका, संघटित व्हा, स्वतःच्या पायामध्ये स्वावलंबन व्हा, शिका, आई वडिलांना सांभाळा. कारण की इतकी परिस्थिती झाली की फुटाफुटावरती आपल्या आई वडिलांची वृद्धाश्रम झाले, ज्या म्हणजे पैसा ठेवायला जागा नाही. अशी पोरं मर्सडी फॉर्च्युनर गाडीमध्ये घेऊन आपल्या आई वडिलांना कुटुंबामध्ये नेतात, तर वृद्धाश्रमामध्ये नेतात. इतकी शोकांती, आपल्या शोकांतिका आपली काय झाली तर महाराष्ट्राची झालेली आहे. आता अभंग यांच्या आशीर्वादाने याचा व्यासपीठावर उभ्या असलेल्या प्रत्येक महिलेने दाखवून दिलं की कलेला वय नसताना भक्तीला कोणतीही मर्यादा नसते. शिक्षण जेव्हा अध्यात्माशी जोडलं जातं तेव्हा आत्मविश्वास, विवेक, समाजसेवा या मूल्यांची निर्मिती होते. अशा संस्कारातूनच खऱ्या अर्थाने महिला
आपल्या संस्कृतीचं जतन करायचं असेल तर मुलांबरोबर मुलींनीही अध्यात्म, संस्कार आणि शिक्षणाची समान संधी देणं ही काळाची गरज आहे. कारण एक संस्कारित, सुशिक्षित आणि आत्मविश्वासू स्त्री घडली की संपूर्ण समाज उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करतो. रामकृष्ण हरी. जर तुम्हालाही अशीच भक्ती, वारकरी परंपरा, कीर्तन, अभंग आणि प्रेरणादायी प्रवास अनुभवायचा असेल तर अमृतवाणी चॅनलला नक्की सपोर्ट करा. रामकृष्ण हरी. श्री संत सावता महाराज भजनी मंडळ, माळेगादी महिला मंडळ यांना मी खूप मार्गदर्शन केलं. अगदी कष्ट घेऊन 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत त्यांचे पाऊल व्यवस्थित, टाळ व्यवस्थित घेऊन त्यांना खूप व्यवस्थित शिकवलं मी. खूप छान, एकदम भारी तयार आहेत सगळ्या महिला. सगळ्यांची तुमची तळमळ दिसत होती. तुम्ही सगळ्यांना एकदम शिकवला त्यांनी शिकवला म्हणून आम्ही घडलो. आम्हाला टाळ हातात सुद्धा धरता येत नव्हता, पण महाराजांनी शिकवल्यामुळे आम्ही शिकलो. हो ना, लय छान शिकवला. आमच्या महाराजांतर्फे आमचा पण टाळ हरिपाठात सुद्धा टाळ आम्ही खूप छान वाजवतो, कारण की आम्हाला महाराजांनी खूप छान टाळ शिकवलं. आमच्या सगळ्या महिला भगिनींतर्फे आमचे एकदा धन्यवाद. थँक्यू सर. अशाच अजून महिला तुम्ही घडवा. छान छान. पुढल्या वर्षी आल्यावर डबल लाईन दिसली पाहिजे. त्यांना मी असं पिठी वाजून गायन भजन शिकविणार आहे. अजून ओके, थँक्यू सो मच. रामकृष्ण हरी. 15 दिवस झाला आम्ही त्याच्यामुळे काय होणार, प्रत्येक घरात शिस्त लागणार आहे. थोडी का होईना अध्यात्म. अध्यात्म पुस्तक. त्या पेटी वाचवत होते ते पण घेतल्याच का? घेतल्यानेच बाहेरच्याच आहे, पण ती एकटीच आहे बिचारी. पण हात चांगला आहे बरं का? त्यांनी घडवल्यात सगळ्या. आम्हाला टाळ शिकवलाय. संपूर्ण कीर्तनाचा व्हिडिओ आपल्या अमृतवाणी चॅनलला लवकरच अपलोड होणार आहे. तर ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. रामकृष्ण हरी.